जय सियाराम मंडळी, मी सौ तृप्ती सवांडबेले आपणा सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये। पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून साकारलेली ही हरित क्रांती झळकवणारी पायी दिंडी जी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगव्हाण येथून 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025। आज या दिंडीचा 19वा दिवस। आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते या वसुंधरा पायी दिंडीतील दुसऱ्या सत्रात। आपण सर्वजणांनी या दिंडीचा दुसऱ्या सत्राचा आनंद घेऊया। आता अल्प अशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जल्लोषात आणि उत्साहात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना तेजस्वी फुलांनी तसेच रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी सजवलेल्या रथात विराजमान करून वसुंधरा पायी दिंडीने पुढील नियोजित ठिकाणी जाण्यास प्रस्थान केले। ही वसुंधरा पायी दिंडी जी आपण कित्येक दिवसापासून पाहतोय, एकूण 7 पीठांवरून या पायी दिंड्या निघाल्या आहेत। प्रत्येक दिंडीचा प्रवास, विश्रांती आणि मुक्काम हे सर्व काही आधीच ठरलेले आहे। त्याचबरोबर अन्नदान असेल, पूजन असेल, नाश्ता असेल, या सर्व काही गोष्टींची सोय आधीपासूनच केलेली आहे। कोणत्याही यात्रिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतली जाते। आजारी पडल्यास फिरता दवाखाना, पिण्यासाठी पाणी, वेळेवरती भोजन तसेच नाश्ता, पुरेसा आराम या सर्व गोष्टींची काळजी या दिंडीमध्ये घेतली जात आहे। त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी एक समाजकार्याचा भाग म्हणजे वृक्षारोपण केले जात आहे। इतकेच नव्हे तर ही दिंडी चालत असताना अनेक माध्यमातून वृक्षारोपण तसेच प्रदूषण व वृक्ष लागवड न केल्यास कोणत्या गोष्टींना काही वर्षानंतर आपल्याला तोंड द्यावे लागेल या सुद्धा गोष्टींसाठी जनजागृती वेळोवेळी वेगवेगळ्या जागी केली जात आहे। प्रत्येक दिंडीचा मार्ग हा पहिलेपासूनच ठरलेला आहे आणि कोणत्या दिवशी दिंडी कुठे पोहोचेल, कोणता जिल्हा, तालुका, गाव हे सर्व काही पूर्व नियोजित आहे। असे हे अफाट नियोजन मागील कित्येक वर्षापासून या दिंडींमध्ये केले जात आहे। त्याचबरोबर या वसुंधरा पायी दिंडीचे तब्बल हे 3रे वर्ष आहे। विश्वासराव नाईक पेट्रोल पंप, चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली होती। त्यासाठी दान करणारे भाग्यवान दाते आहेत शकुंतला मनसाराम निकम। आपल्या या निस्वार्थ सेवेला खरंच मानाचा मुजरा। पायी दिंडी ही केवळ भक्तीचा प्रवास नसून ती एक संस्कार यात्रा आहे। या दिंडीत चालणाऱ्या प्रत्येक भक्तामध्ये शिस्त, सेवा, प्रेम आणि सामाजिक जबाबदारी याचे दर्शन घडते। त्यामधीलच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे स्वच्छता। स्वच्छतेशिवाय कुठलीही दिंडी पूर्ण होत नाही, कारण स्वच्छता म्हणजे देवतेची खरी पूजा। वसुंधरा पायी दिंडीतील पथकामार्फत स्वच्छतेची अत्यंत बारकाईने काळजी घेतली जाते। दिंडीत प्रत्येक ठिकाणी पोहोचल्यावरती
परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना दिली जाते। जिथे भक्त विश्रांती घेतात किंवा भोजन करतात ते ठिकाण स्वच्छ ठेवले जाते। अन्नदानानंतर उरलेला कचरा योग्य पद्धतीने गोळा करून नष्ट केला जातो। नद्या, रस्ते किंवा मंदिर परिसरात कुठेही अपवित्रता राहू नये यासाठी स्वयंसेवक तत्पर असतात। ही काळाची केवळ बाह्य स्वच्छतेसाठी नसते, तर ही काळजी तर अंतःकरणातील पवित्रतेचे प्रतीक आहे। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या शिकवणीनुसार स्वच्छता हीच खरी देवता आहे। म्हणूनच दिंडीतील प्रत्येक भक्ताला पर्यावरण व निसर्गाच्या संरक्षणाची जाणीव करून दिली जाते। स्वच्छ परिसरात सद्गुणांची वाढ होते आणि समाजाला उत्तम दिशा मिळते। आजच्या काळात प्रदूषण, प्लास्टिक, कचरा आणि अंधाधुंद वापरामुळे निसर्ग असंतुलित झाले आहे। अशा वेळी दिंडीमधील स्वच्छतेचे आदर्श कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी ठरते। प्रत्येक भक्ताने मी चालतो ती भूमी पवित्र ठेवणे हेच माझे कर्तव्य अशी भावना मनात ठेवली तर खऱ्या अर्थाने पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शिकवणीचे पालन झाले असे म्हणता येईल। अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीमधील स्वच्छतेची काळजी ही केवळ एक सामाजिक उपक्रम नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे, जी शरीर, मन आणि पर्यावरण या तिन्हीचे शुद्धीकरण घडवते। रामानंद संप्रदायातील एक पथक जे सर्व क्षेत्रात अति कार्यशील आणि गुरुसेवेत स्वतःला झोकून देते। जसे प्रभू रामचंद्रांच्या सैन्यात वानरसेना होती, तसेच हे सर्व संप्रदायाचे संग्राम सैनिक म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही या त्यांच्या ब्रीदवाक्याला ते कधीच तडा जाऊन देत नाहीत। केवळ पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सेवेत कुठेही कमी पडायचं नाही। जिथे आवश्यकता आहे तिथे समर्पण भावनेने सेवा करायची। या सर्व गोष्टी हे सर्व मावळे पूर्ण करतच आहेत। मग स्वच्छता विभाग असेल, खानपानातील आवश्यक सेवा असतील, रात्रीची व सकाळची गस्त सेवा असेल, रस्त्यावरून दिंडी पुढे चालते तेव्हा यात्रिकींची काळजी घेणं असेल, या सर्व सेवा हे पथक अगदी लीलया पार पाडत आहेत। आपणा सर्वांच्या सेवेला खरंच सलाम आहे। संपूर्ण परिसर दिंडीच्या आगमन प्रित्यार्थ उत्साही आणि जल्लोषपूर्ण जाणवत होते। सर्वच भक्तगण आतुरतेने वसुंधरा पायी दिंडीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते। सुवासिनी देखील औक्षणासाठी मंगलारती घेऊन उभ्या होत्या। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे आगमन होताच एक नवचैतन्य निर्माण झाले व यात्रिकी तसेच भक्तगणांनी पुन्हा एकदा गजराचा ठेका धरून हर्ष उल्हासात प्रभूजींच्या सिद्ध पादुकांचे स्वागत केले। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय
पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना संत पीठावरती विराजित करताच शंख, टाळ व नामाचा ध्वनी इतरत्र घुमू लागला आणि सुरू झाली ती सायंकाळची पूजा। मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे व यजमानांच्या हस्ते षोडशोपचारी पूजा संपन्न झाली व तदनंतर सांजारती करण्यात आली। सर्वच यात्रिकी तसेच भक्तगणांनी मंगलमय वातावरणात आरतीमध्ये आपला सहभाग नोंदवला। समाज विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सागाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या ठिकाणी सर्वच यात्रिकी तसेच भक्तगणांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती। त्यासाठी ज्या भाग्यवान अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री निलेश गुलाबराव पन्हाळे। आपली निस्वार्थ सेवा ही खरंच वाखाणण्याजोगी आहे। या महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला होता। त्याचेही भाग्यशाली दाते आहेत श्री प्रताप अनिल खंबाट। आपली ही सेवा खरंच कौतुकास्पद आहे। आपण सर्वांनीच आनंद घेतला या वसुंधरा पायी दिंडीतील दुसऱ्या सत्राचा। आता सर्वच यात्रिकी मुक्कामासाठी येथेच थांबणार आहेत। थोड्याच वेळात येथे शेजारती संपन्न होईल। आपण ही भेटूया पुढील सत्रात। तोपर्यंत आपणा सर्वांना जय सियाराम।